नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या आजच्या विशेष वार्तापत्रात आपलं स्वागत. पाहूया महत्त्वाच्या घडामोडी. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती विभागाची राज्य निवडणूक आयुक्त जस सहारिया यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. दिव्यांगांच्या कल्याणासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळास केंद्र शासनाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचा राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 3 डिसेंबर 2016 रोजी या पुरस्काराचं वितरण नवी दिल्ली इथं होणार आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा असं आवाहन भारताची आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिनं केलं आहे. मतदार बंधू भगिनींनो, आपण देशाचे जबाबदार नागरिक आहोत. लोकशाही आपला आधारस्तंभ आहे. हा आधारस्तंभ मजबूत करण्यासाठी आणि लोकशाहीला बळ देण्यासाठी मतदान करा. जबाबदार नागरिकाची भूमिका बजावा. आपलं एक मत आपल्या गावाचं, शहराचं आणि पर्यायाने देशाचं भविष्य बदलू शकतं. मतदान करा आणि लोकशाही बळकट करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.